कायद्यामध्ये बदल करायचे असतात ते पुरोगामी. पुरोगामी हे बदनाम पुरोगामी या अर्थाने म्हणत नाही. पुरोगामी म्हणजे पुढे नेणारा विचार असला पाहिजे. याच्यामध्ये कोणती पुढे नेण्याची प्रक्रिया आहे वैचारिक दृष्टिकोन. आणखी जास्त राक्षसी स्वरूपात कायदा वापरता येईल अशी प्रक्रिया करणं, याला सुधारणा म्हणता येईल का तुम्ही सांगा म्हणून. विदाउट अरेस्ट, पोलीस कॅन डिटेन एनी पर्सन फॉर 3 months, म्हणजे 90 दिवस ते विदाउट फायलिंग FIR त्याला आपल्या ताब्यात ठेवू शकतात. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल ज्याच्या आधारे गुन्हा रजिस्टर होतो, त्या शब्दाच्या चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत की कायदा आज अस्तित्वात येणार आणि आता ट्रेनिंगचे सेशन सुरू होणार. तर मग पुस्तक घेऊन सगळेजण हातात फिरताना आता आपल्याला दिसणार आहे. आणि मग पोलीस सुद्धा पुस्तक घेऊन बसतील, जर गुन्हेगार तुम्ही बसा, आम्ही जरा बघतो कोणत्या कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा नोंदवा आहे. न्यायाधीश सुद्धा तसंच म्हणणार, वकील सुद्धा पुस्तक वाचत बसणार. तर जो कायदेच आधी आपल्या अस्तित्वासाठी झगडणार आणि नंतर आपल्या मदतीला येणार अशी परिस्थिती निर्माण झाली. नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. प्रत्येक भारतीयावर इम्पॅक्ट करणारे 3 नवीन क्रिमिनल लॉज 1 जुलैपासून म्हणजे आजपासून भारतामध्ये इम्प्लिमेंट झालेले आहेत. याच्या आधीचे जे क्रिमिनल लॉज होते ते आता रिप्लेस झालेले आहेत नवीन 3 क्रिमिनल लॉजनी. म्हणजे IPC इंडियन पेनल कोड 1860, ज्याच्यामध्ये सांगितलं की कुठली कृती ही क्राईम आहे, त्याची शिक्षा काय असेल, तो आता रिप्लेस झाला आहे भारतीय न्याय संहिता या कायद्यानं. त्यानंतर CRPC म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973, जो आता रिप्लेस झाला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावानं, ज्याच्यामध्ये बेसिकली अरेस्ट, बेल, इन्व्हेस्टिगेशन याची प्रोसेस सांगितली आहे. आणि तिसरा कायदा जो रिप्लेस झालेला आहे तो आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872, जो भारतीय साक्ष बिल या नावानं रिप्लेस झाला आहे, बदलला आहे, जो पुराव्यांच्या एव्हिडन्सच्या ॲडमिसिबिलिटीबद्दल बोलतो. आता हे लॉज जे आधी होते ते ब्रिटिशकालीन लॉज आहेत, खूप वर्षांपूर्वीचे लॉज आहेत. मग ब्रिटिशांच्या काळातले लॉज आत्ताच्या भारताला कशाला, आम्हाला मॉडर्न लॉज पाहिजेत, भारतीय लॉज पाहिजेत, म्हणून संसदेमध्ये हे लॉज पास झाले. पण आता एक लक्षात घ्या की लीगल ज्युडिशियल सिस्टीम भारतातली आहे, त्याचा चेहरा मोहरा बदलवणारे हे नवीन कायदे आहेत असं म्हटलं जातं. पण दुसरीकडे खूप महत्त्वाचे प्रॉमिनंट लीगल एक्सपर्ट्स हे म्हणतायत की भारतातल्या लीगल ज्युडिशियल सिस्टीममध्ये खूप मोठा मेस, एक खूप मोठा केऑस याच्यामुळे निर्माण होणार आहे. एक लक्षात घ्या की बेसिकली मेस जी आहे ती सुरू आहे, ही अगदी सुरुवातीपासून सुरू झालेली आहे. म्हणजे कशी की हे कायदे पासच झाले जेव्हा विरोधकच संसदेत नव्हते, जेव्हा विरोधक बाहेर होते, निलंबन झालं होतं विरोधकांचं, तेव्हा हे कायदे जे खरं तर देशाला बदलवणार आहेत ते असेच पास झाले. आणि दुसरी गोष्ट, माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांच्या म्हणण्यानुसार बेसिकली या कायद्यांच्या ड्राफ्टिंग हे होम मिनिस्ट्रीकडनं इनिशिएट झालं आहे, लॉ कमिशनकडनं झालंच नाही असं त्यांनी त्यांच्या आर्टिकलमध्ये लिहिलं आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की या नव्या क्रिमिनल लॉजमध्ये एक वेगनेस आहे, एक अनसर्टनिटी आहे. आणि भारतासारख्या मोठ्या देशामध्ये जेव्हा क्रिमिनल लॉजमध्ये असे अनसर्टनिटी येते तेव्हा ते खूप मोठा एक धोका आहे. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट आसिम सरोदे आहेत आणि त्यांच्याशी आपण या सगळ्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सर, आपलं खूप स्वागत आहे. यातल्या केऑसबद्दल आधी आपण बोलू आणि मग काही स्पेसिफिक सेक्शन्सबद्दल बोलू. पण सातत्यानं बार काउन्सिल, बार असोसिएशन हे म्हणतात, म्हणजे जे हे कायदे वापरणार आहेत तेच म्हणतात की याच्यामध्ये वेगनेस आहे, याच्याने खूप मोठी मेस क्रिएट होणार आहे. काल रात्री 11:59 देशात IPCच्या अंडर गुन्हे नोंदवले जात होते. रात्री 12 पासून आता नवीन कायद्यांअंतर्गत गुन्हे नोंदवले जात आहेत. का असं म्हटलं जात आहे की खूप मेस क्रिएट होणार आहे? मुळात जे कायदे प्रचलित आहेत त्याच्यानुसार जे FIR दाखल झालेत म्हणजे गुन्हे नोंदवलेले आहेत, तर त्या गुन्ह्यांची प्रक्रिया ही आता गुन्हे नोंदवले असेल, केवळ FIR झाले असतील तर प्रक्रिया नवीन कायद्यानुसार चालणार. हा एक सगळ्यात मोठा केऑसचा भाग असणार आहे. दुसरं असं की आज समजा गुन्हा नोंद झाला तर तो गुन्हा सुद्धा नवीन कायद्यानुसार नोंद होईल आणि चालेल सुद्धा प्रक्रिया नवीन कायद्यानुसार. परंतु जर आधीचाच गुन्हा असेल आणि आधीच चार्जशीट दाखल झाली असेल तर कदाचित आधीच्याच कायद्यानुसार तो गुन्हा जो आहे तो हाताळला जाईल, त्याच्यानुसारच शिक्षा होईल. त्याच्यामुळे याच्यात प्रश्न असा आहे की एखादा आरोपीचे वकील हे म्हणू शकतात की जर त्यांना नवीन कायद्यानुसार फायदा होणार असेल तर ते म्हणतील आमची केस नवीन कायद्यानुसार चालू, आणि मग ते ठरवून हा मुद्दा असणार. दुसरीकडे आपण एकाच वेळेस समांतर 2 क्रिमिनल जस्टिस सिस्टीम सुरू करतोय, ही नवीन कायद्यानुसारची वेगळी फौजदारी प्रक्रिया आणि जुन्या कायद्यानुसारची जुनी फौजदारी प्रक्रिया. याच्यामध्ये वकिलांवर अभ्यासाचा केवळ ताण येणार, न्यायाधीशांवर अभ्यासाचा ताण येणार एवढंच नाही आहे, तर जो अर्थ काढण्यात आलेला आहे त्याला आपण अन्वयार्थ म्हणतो, इंटरप्रिटेशन म्हणतो कायद्याचं,
ते इंटरप्रिटेशन जे आहे ते फार महत्त्वाचा भाग आहे. कारण केओटिक सिच्युएशन का होणार, की अर्षदा आपण जर समजून घेतलं तर कायदा इव्हॉल्व्ह होत जात असतो. इव्हॉल्व्ह होणे म्हणजे काय, की आपण त्याचे अर्थ कसे काढतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. कायदे तसे निर्जीव असतात. पण जेव्हा ते ॲप्लिकेशनमध्ये आणले जातात, एखाद्या गुन्ह्यासंदर्भात त्याची फोड करून त्याचे अर्थ काढले जातात. त्या लीगल इंटरप्रिटेशनला फार महत्त्व आहे आणि कायदा जिवंत होतो त्या इंटरप्रिटेशनमुळे. आता आपण जर पाहिलं तर या इंडियन पिनल कोडमधले कायदे असतील, क्रिमिनल प्रोसिजर कोडमधली प्रक्रिया असेल किंवा एव्हिडन्स ॲक्टमधली प्रक्रिया असेल, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक न्यायालयांनी वेगवेगळे अन्वयार्थ काढत आणि नंतर मग हा कायदा जिवंत झाला आणि तो मूर्त स्वरूपामध्ये कसा वापरायचा हे नक्की होत गेले. मग याला आपण म्हणतो विस्डम डेव्हलपमेंट. हे जे विस्डम डेव्हलपमेंट झालेलं आहे, हे याच्यामुळे मला असं वाटतं, की ज्या पद्धतीने ही सुधारणाच्या नावाखाली कायदेच बदललेले आहेत, तो अत्यंत चुकीचा मार्ग आहे. मुळात असं करण्याची काही गरज नव्हती. जुनेच कायदे नवीन कपडे घालून खरं तर आणलेले आहे. आपण पाहिलं तर केवळ मला असं वाटतं, की नवीन 9 कलम समाविष्ट केलेले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आणि भारतीय न्याय संहितेमध्ये काहीतरी 20 गुन्हे समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे त्याची रचनाच बदलली आहे. आता आपण जर बघितलं तर मर्डरसाठी 302 कलम होतं. आता ते 103 कलम असणार. मग आता हे नंबर बदलून आपल्याला काय फायदा झाला? अशी आकडेवारी बदलणं हा काही बदल होत नाही. ही प्लास्टिक सर्जरी सारखी कॉस्मेटिक सर्जरी आहे आणि म्हणून प्रक्रिया काय असते कायदे बदलण्याची, की जे अस्तित्वात कायदे आहे, त्याच्यातल्या कोणत्या कलमांमध्ये तुम्हाला बदल आणि सुधारणा करायची आहे, त्याबद्दलचा सुधारणा विधेयक जसं 2008 मध्ये क्रिमिनल जस्टिस अमेंडमेंट ॲक्ट आणण्यात आलं. म्हणजे 2008 मध्ये अनेक बदलण्यात आले. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, की क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये भारतातल्या व्हिक्टिमची डेफिनेशनच नव्हती. ती सेक्शन 2WA मध्ये ॲड करण्यात आली. मग त्यांनी काय केलं, की अमेंडमेंट ॲक्टमध्ये अशा सुधारणा केल्या, की आम्ही कलम 2 मध्ये 2WA ॲड करतो. आता हे समजण्यासारखं आहे, की मग बाकीच्या गोष्टी ज्या लागू आहेत, त्या ठेवून एक आणखी जास्त स्पष्टता आणणारं कलम लावलं, तर आपण ते समजू शकतो. पण ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे. तुम्ही जसा उल्लेख केला, की संसद हे कायदेमंडळ आहे. त्या कायदेमंडळातल्या 140 तब्बल लोकसभा सदस्यांना काढून टाकून, निलंबित करून नंतर कायदे पास करायचे आणि आता ओम बिर्ला काल म्हणाले शपथविधीच्या वेळेस, की 9 तास चर्चा झालेली आहे. तुम्हाला काही माहीत नाही. या कायद्यांबद्दल 9 तास चर्चा झाली. 9 तास चर्चा झाली नाही. हे कायदे मांडण्यासाठीच जो वेळ लागला, तो आपण काही चर्चेचा कालावधी म्हणून धरू शकत नाही. हे ओम बिर्लांना कोणीतरी सांगितलं. सर, आता जवळपास 83,000 केसेस या भारतभरात पेंडिंग आहेत आणि आता आपण अजूनही त्या केऑसच्याच मुद्द्याकडे आहेत. अजून स्पेसिफिक सेक्शन्सकडे आपण आलोच नाही आहोत. तर हा केऑस म्हणजे कसा क्रिएट होणार आहे, की डिस्ट्रिक्ट लेवलचे जे जजेस आहेत तर त्यांच्यासमोर आता नवीन प्रोसिजर असणार आहे. पण जसं म्हणलं तुम्ही, की काल एखादा गुन्हा घडलाय तर तो गुन्हेगार म्हणणार, की आम्हाला आधीच्या कायद्याप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. तर एक सर्वसामान्य गुन्हेगार जर कोणी असेल, आरोपी जो कोणी असेल, तर त्याला आता कुठल्या गोष्टींना तोंड द्यायला लागणार आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे, की गुन्ह्यांची व्याप्ती डिसाईड करताना त्याचं काही तत्व बदललं. आता सगळ्यात जास्त ऑब्जेक्शन ज्या कलमाबद्दल होतं, त्या कलमाचीच फक्त मी उदाहरण देऊन आपल्याला माहिती देतो. ते होतं कलम 124A जे देशद्रोहाबद्दलचं. मग आता 124A देशद्रोहाबद्दलचं कलम याच्याबद्दल एक लोक इमोशनल व्हायचे असतात, की देशद्रोही बोलले, मग त्यासाठी तुमच्यावर 124 कलम आणि तुम्ही देशद्रोही आहात अशा प्रकारचे शिक्कामोर्तब व्हायचे. आता सरकारचं काय म्हणणं आहे, की आम्ही हा नवीन बदल करताना ब्रिटिशांनी केलेलं हा एक जुलमी स्वरूपाचं जे कलम आहे ते आम्ही काढून टाकलं. मग काढून टाकलं आहे का याची जर शहनिशा केली तर आपल्याला दिसते, की त्यांनी 152 नावाचं कलम ॲड केलेलं. 152 हे कलम भारतीय न्याय संहितेमध्ये आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी शब्द बदललेले आहे आणि शब्द काय केले त्यांनी, की त्यांनी अँटी नॅशनल असा शब्द काढून टाकला आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या बहुमत्वाला धोका पोहोचेल, एकात्मतेला धोका पोहोचेल असे शब्द टाकले. पण हे शब्द हर्षदा नाही आहेत का, की सार्वभौमत्व म्हणजे काय, एकात्मता म्हणजे काय, हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यावर जर अवलंबून ठेवलं किंवा सरकारवर अवलंबून ठेवलं, तर मग सरकार विरोधी काही बोलत असेल कोणीतरी ते सार्वभौमत्वाला धोका पोहोचेल अशा प्रकारचं वक्तव्य आहे. मग या संदर्भात कायद्यानुसार केस चालत असताना नवीन प्रक्रियेनुसार पुन्हा गुन्हेगारीकरण करण्याची एक संधी आपण देतोय
आणि म्हणून कायद्यामध्ये बदल करायचे असतात ते पुरोगामी. पुरोगामी हे बदनाम पुरोगामी या अर्थाने मी म्हणत नाही. पुरोगामी म्हणजे पुढे नेणारा विचार असला पाहिजे. याच्यामध्ये कोणती पुढे नेण्याची प्रक्रिया आहे वैचारिक दृष्टिकोन. तर नवीन गुलामगिरी परत लादण्याची शक्यता आहे. तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकण्याची शक्यता वाढवलेली आहे. म्हणून रिएनेक्ट जे करतो आपण एखादा कायदा, तर रिएनेक्ट करण्याचा अधिकार सरकारचा आहे म्हणून त्यांनी कशाही पद्धतीने करायचं असं होत नाही. हे आपण समजून घेतलं. म्हणजे मग त्याच कलमाची बॅकडोर एंट्री झाली असं म्हणता येईल का? हो, हो. देशद्रोहाच्या कलमाची बॅकडोर एंट्री करून, त्याचे शब्द बदलून, उलट त्याची व्यापकता वाढवून, आणखी जास्त राक्षसी स्वरूपात कायदा वापरता येईल अशी प्रक्रिया करणं, याला सुधारणा म्हणता येईल का तुम्ही सांगा बघू? आता एकच गोष्ट आहे, की जी मला याच्यात आवडलेली आहे, पटलेली आहे, कारण आमचा हा आधीपासूनचा विचार होता. आम्ही सातत्याने हे सांगत होतो, की सुधारणावादी शिक्षा असल्या पाहिजे. केवळ शिक्षा कठोर स्वरूपाची अशी नसली पाहिजे. यांनी जो शिक्षेचा अंतर्भाव सेक्शन 4 मध्ये केलेला आहे, त्याच्यात त्यांनी समाजसेवेची सुद्धा तरतूद ठेवलेली आहे. मग आता समाजसेवेची म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पनिशमेंट आपण थेरपी जी म्हणतो, ती वापरण्याचा जर प्रयत्न केला असेल, तर तेवढ्या भागाचं ॲप्रिसिएशन करायला पाहिजे. कारण बरेचदा लोकं काय म्हणतात, तुम्ही नुसते टीकाच करता. टीका करण्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे, की कायदा ज्या पद्धतीने ज्युडिशियल इंटरप्रिटेशनमुळे नक्कीपणा, त्याला आपण म्हणतो सर्टनिटी आली होती, ती सर्टनिटी तुम्ही एका क्षणात डिमॉलिश करताय आणि पुन्हा नवीन इंटरप्रिटेशन करण्यासाठी न्यायाधीशांना जी काही परीक्षेला तुम्ही बसवताय ते चुकीचं आहे. याचं हे थोडंसं स्पष्टीकरण असे तर मी देतो, की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मध्ये आला. 2006 मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्याच्या आधी कन्सल्टेशन्स भारतभर झाले. भारतभर वेगवेगळ्या मीटिंग झाल्या. म्हणजे स्त्रियांसोबत, पुरुषांसोबत, पोलिसांसोबत, न्यायाधीशांसोबत, वकिलांसोबत, नंतर लहान मुलांसोबत सुद्धा मीटिंग, असं करून डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे तो तयार करण्यात आला. आणि त्याच्यानंतर संसदेत सुद्धा चर्चा झाली. त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे, की जसं कायदा आला तेव्हा मुस्लिम लोकांनी आरडाओरडा केला काही वेळेस काही केसेसमध्ये, की आम्हाला हा कायदा लागू नाही कारण ते आमचा पर्सनल लॉ आहे. तेव्हा इंटरप्रिटेशन करावं लागलं हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला, की हा कायदा जेंडर स्पेसिफिक म्हणजे स्त्रियांना भारतीय संस्कृतीमध्ये होणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा कायदा आहे. हा सगळ्यांना लागू आहे, कोणत्या धर्माचे कोणीही असो. याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. मग हे जे अन्वयार्थ काढणं आहे, हे पुढे जाणं आणि कायद्याला नक्कीपणा, सर्टनिटी देणं आहे. ती सर्टनिटी देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करून आपण एक प्रकारे जो कायद्याचा विकसित दृष्टिकोन होता, तो एकीकडे हाणून पाडलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो, की प्रचंड हुशार, तत्त्वज्ञ असलेले न्यायाधीश यांची संख्या कमी होत असताना या कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकून परत एकदा केओटिक सिच्युएशन तयार होते. सर इकडे असं म्हणलं जातंय की पोलिसांकडे खूप अधिकार आता त्यांच्या हातात सामावले आहेत आणि नागरिकांचे अधिकार कमी झाले आहेत. असं काही आहे का? मग जसं त्याच्यामधलं उदाहरण द्यायचं तर आपण हे पाहतो, की आपल्याला जर एखाद्या आरोपीला किंवा एखाद्या संशयित व्यक्तीला अरेस्ट झालं, तर अरेस्ट झाल्यानंतर 48 तासाच्या आत पोलिसांनी त्याला न्यायाधीशांसमोर हजर केलं पाहिजे, असा नियम आत्तापर्यंतच्या कायद्यात आहे. पण आता नवीन कायद्यात काय आहे, की विदाऊट अरेस्ट पोलीस कॅन रिटेन एनी पर्सन फॉर 3 मंथ्स, म्हणजे 90 दिवस ते विदाऊट फायलिंग एफ-आय-आर त्याला आपल्या ताब्यात ठेवू शकतात. आणि एफ-आय-आर दाखल करण्यापूर्वी त्यांनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली पाहिजे, असा एक विचित्र प्रकार याच्यात ॲड केलेला आहे. म्हणजे आता याचं पण मी तुम्हाला कायदेशीर स्पष्टीकरण सांगतो, की प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हणजे प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. त्याच्यानंतरच गुन्हा दाखल केला पाहिजे. आता जर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल ज्याच्या आधारे गुन्हा रजिस्टर होतो, त्या शब्दाच्या चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जर एखाद्या माणसाला तुम्ही बेकायदेशीररित्या डिटेन कराल, एफ-आय-आर न नोंदवता पोलीस त्याला ताब्यात ठेवू शकतात, तर त्याच्या मानवी हक्कांचं ते पहिली गोष्ट उल्लंघन आहे. म्हणजे इंटरनॅशनल कायद्यानुसार सुद्धा बेकायदेशीरता वाढणार आहे. दुसरीकडे आपण तो गुन्हा दाखल करायचा की नाही, हे प्रायमरी पोलिसांनी ठरवण्यासाठी 90 दिवस त्यांना देतोय. म्हणजे पोलिसांना एकीकडे आपण राक्षसी स्वरूपामध्ये आणू शकणार आणि दुसरीकडे पोलिसांनाच न्यायाधीश करण्याची प्रक्रिया सुरू करणार. तिसरीकडे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जो ताजेपणा असतो, इमिजिएटनेस असतो. मला आत्ता माहीत झाली गुन्ह्याची, मी लगेच तुम्हाला माहिती देतो, हा एफ-आय-आर आहे. ते न राहता चौकशीच्या नावाखाली मग असं होऊ शकेल, की कोणीतरी श्रीमंत आहे, त्याच्या दबावानुसार मग एफ-आय-आर लिहायचा किंवा नाही लिहायचा किंवा घ्यायचाच नाही गुन्हा नोंदवून हे ठरवलं जाईल. एखादा राजकीय शक्तिशाली माणूस आहे,
तो सांगेल पोलिसांना की अशा अशा स्वरूपात तुम्ही गुन्हा नोंदवा. म्हणजे केस नोंदवली जाईल पण ती लूज स्वरूपात येईल. प्रिलिमिनरी इन्क्वायरी हा प्रकार काय आहे, हे जर आपण समजून घेतलं तर अत्याचाराची संख्या आणि पोलिसांना न्यायाधीश होण्याची परवानगी देणं, ही प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीरता वाढवणारी असं मला वाटतं. त्यानंतर कधी-कधी असं होईल की अंडर रिपोर्टिंग जे सुरूच असते बरेचदा. तर 90 दिवस आपल्या ताब्यात ठेवायचं. आपल्या ताब्यात कोणीतरी आहे याचा पुरावाच ठेवायचा नाही आणि त्यानंतर तो माणूस गायब सुद्धा होऊन जाईल किंवा त्याला मारलं सुद्धा जाईल तरी माहिती मिळणार नाही. असे काही प्रकार घडू शकतात. आता सुद्धा आपण पाहिलं की सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशनमध्ये असले पाहिजे आणि ते नुसतेच पाहिजे तर त्याच्यामध्ये आवाज सुद्धा रेकॉर्ड झाला पाहिजे. अशा अशा प्रकार असले पाहिजे. एक कोर्टाला वॉरंट लागत आहे, तरी सुद्धा केवळ कॅमेरे लावलेले आहेत. पण ही आपण म्हणतो अपारदर्शकता आवश्यक वाटते पोलिसांना. त्याच्यामध्ये 90 दिवस ठेवण्याचे अधिकार म्हणजे कस्टोडियल इंट्रोगेशनच्या नावाखाली कस्टोडियल टॉर्चर वाढणार, कस्टोडियल डेथ वाढणार, मिसिंगची संख्या वाढणार आणि पोलिसांना बरेचदा राजकीय कारणांसाठी वापरण्याची जी प्रक्रिया आहे ती या 90 दिवसातच होऊ शकणार हे सुद्धा शक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की राक्षसी स्वरूप देण्याचा प्रकार आहे. आणि कॉग्निझेबल ऑफेन्स जे आहेत ज्याच्यामध्ये 5 ते 7 वर्ष 3 ते 7 वर्षाची शिक्षा आहे, त्याच्यामध्ये पण आता ललिता कुमार वर्सेस यूपी गव्हर्नमेंटच्या केसमध्ये कोर्टाने म्हटलं होतं की FIR मस्ट बी डन. पण आता तिथे सुद्धा आधी तुम्ही चौकशी करा आणि मग FIR दाखल करू शकता, हे अधिकार मिळालेत. हो, बरोबर आहे. म्हणजे म्हणूनच मी मगाशी म्हटलं, की ललिता कुमारीची जी केस आहे, ती ज्युडिशियल इंटरप्रिटेशन काही वर्षांपूर्वी आलेलं आहे, की जेव्हा कोणी कॉग्निझेबल ऑफेन्सची माहिती देत असेल, तर पोलिसांनी न्यायाधीशांच्या रोलमध्ये न जाता, की गुन्हा झालाय का, असा झालाय का, तसा झालाय का, हे न पाहता तो दखलपात्र गुन्हा त्याची दखल घेऊन त्वरित FIR नोंदवला पाहिजे. हे जे विस्डम आहे, ते आता या कायद्यांमुळे डिमॉलिश करण्यात येईल. राईट. आणि म्हणून मग आता स्वरूपाच्या अन्यायानंतर केसेस हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात पोहोचतील. जे अन्यायग्रस्त त्यांच्याकडे बरेचदा आर्थिक ताकद नसते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाण्यापर्यंत. मग ते अन्वयार्थ इंटरप्रिटेशन विस्डम बेस जे आहे, ते येण्यासाठी काही कालावधी लागेल आणि एवढे वर्ष अन्याय होत राहील ही प्रक्रिया अत्यंत घातक स्वरूपात दिसेल. याच्यातले चांगले मुद्दे असे म्हटले जातात सर, की मॉब लिंचिंग, गँगरेप किंवा रेप ऑफ मायनरमध्ये शिक्षा आधी 20 वर्षांची होती, त्याच्यात डेथ पेनल्टी आली आहे किंवा ATM थेफ्ट, पेपर लीकमध्ये कठोर कायदे आलेत. छोट्या गुन्ह्यांसाठी कम्युनिटी सर्व्हिस इंट्रोड्यूस झाली आहे. तर याचा परिणाम चांगला होईल समाजामध्ये? ते अक्षरशः हे चांगल्या गोष्टी असतातच अनेकदा. कारण की जसं की आम्ही सामाजिक काम करतो, आमची सामाजिक संस्था आहे, असं म्हणायचं होतं आणि मग आदिवासींना वनवासी म्हणायचं. त्यामुळे त्यांना ते आधीचे रहिवासी नाहीये, ते वनवासी असं म्हणायचं आणि मग आम्ही चांगलं काम करतो म्हणून मग नंतर त्या लोकांकडून वाईट काम करून घ्यायचं. ही प्रक्रिया आपण पाहिली आहे भारतामध्ये. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं सामाजिक संघटन चालवता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे काम करता. याचा अर्थ तुम्हाला मग बेकायदेशीर कामं करण्याची नंतर परवानगी नाही आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तसंच हे आहे. माझं काय म्हणणं आहे, की जर कायदेविषयक सुधारणा करायच्या होत्या, तर त्याची प्रक्रिया ही असेल, की आहे तोच कायदा आणि त्याला अमेंडमेंट जसं मी तुम्हाला मगाशी व्हिक्टिमच्या डेफिनिशनचं सांगितलं, की सेक्शन 2 मध्ये 2WA ॲड केलं, तर त्या व्हिक्टिमची डेफिनिशन त्याच्यात ॲड झाली. मग तसंच तुम्ही जिथे-जिथे आवश्यक आहे, तिथे बदल करणारे 10 पानांचं अमेंडमेंट हे कायद्याला लावून की या कायद्यासह आता हे 10 पानांचं जे अमेंडमेंट आहे त्याच्यासह नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे. असं जर म्हटलं असतं, तर कायदा जुनाच ठेवून त्याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकतात. दुरुस्ती विधेयकं आणले जातात. पण संपूर्ण कायदा डिमॉलिश करायचा, हे याचं कारण एकच आहे. म्हणजे एकमेव कारण जे दिसते सगळ्यांना, ते असं आहे की स्वातंत्र्य संग्रामात काहीच सहभाग नसल्यामुळे मग आता इंग्रजांनी केलेले कायदे आम्ही सगळे काढून टाकले. खऱ्या अर्थाने आत्ता स्वातंत्र्य मिळालं. हे सांगण्यासाठी असा प्रकार जो केलेला आहे, तो अत्यंत चुकीचा, अतार्किक असा आहे, असं मला वाटतं. सर, याच्यामध्ये झिरो FIRचं कौतुक केलं जातं सध्या, की ते आमच्यामुळे आलं. पण आय गेस ते आधीपासूनच आहे झिरो FIR सिस्टीम, राईट? शिंदे होते ना गृहमंत्री, तेव्हा त्यांनी झिरो FIR ही प्रक्रिया आणली आणि ती आम्ही बरेचदा वापरलेली आहे. त्यामुळे झिरो FIR या नवीन कायद्यांमुळे आलं असं जर कोणी सांगत असेल, तर ते तोतांड आहे. सरसकट फुटारडेपणा आहे, असं माझं म्हणणं. कसं होणार? तुम्ही आत्ताच म्हणलात, की सुप्रीम कोर्टापर्यंत या केसेस जास्त जातील, पेंडिंग केसेस वाढतील. पण आता जेव्हा अशाही बातम्या आहेत, की बेसिकली चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनीच म्हटलं, की हे कायदे चांगले आहेत. मग अशा वेळेला जे इतर न्यायाधीश याचं इंटरप्रिटेशन करतील, ते ती ते त्याच्यामध्ये खरंचच कितपत ट्रान्सपरन्सी असेल किंवा कसं म्हणूयात, की आपण
त्या इंटरप्रिटेशनमध्ये किती प्रिसाईज पद्धतीने इंटरप्रिटेशन होईल हा पण एक प्रश्नच आहे ना, कारण स्वतः त्यांचे हेडच म्हणतात की हे कायदे चांगले आहेत. तशा मीटिंगसाठी जायला नको होतं असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट तारीफ करण्यासाठी त्यांनी थोडा वेळ स्वतःला थांबवायला पाहिजे होतं. की नवीन कायदे फारच छान आहे, याची आवश्यकताच भारताला होती वगैरे प्रकारचे जे काही त्यांनी वक्तव्य केलेले आहेत जाहीरपणे, ते अत्यंत चुकीचे आहे. कारण की ही कायदे होण्याची प्रक्रिया त्यांना माहिती नाही अशी नाही. ते पेपरमध्ये आलं, न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये सगळीकडे आलं, की अनेक लोकांना सस्पेंड करून हे कायदे घाईघाईने पारित केलेले आहेत. त्यांना हे कदाचित माहितीच होतं, की अशा प्रकारच्या कायद्यांच्या बद्दल आव्हान आपल्याच समोर देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होतील. मग अशा वेळेस आपण तिथे न जाणं हे चांगलं आहे, असं त्यांनी ठरवायला पाहिजे होतं. पण ते गेल्यामुळे आता काय झालं, की त्यांच्यासमोर जर केसेस आल्या, तर ते म्हणतील, की माझ्यासमोर या चालू नाही, कारण की मी या मीटिंगला होतो. मग ते रेक्यूज करतील स्वतःला, तर दुसऱ्यांकडे जातील. दुसऱ्यांकडे गेले तरी ते सगळेच न्यायाधीश त्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. मग त्यांना वाटेल, की आपले चीफ जस्टिस आहेत, त्यांनी असं जाहीर वक्तव्य केलं होतं, की हे कायदे फार छान आहेत. तर आपण आता अन्वयार्थ काढताना त्यांचीच री ओढली पाहिजे. अशा प्रकारचा एक मानसिक, मनोवैज्ञानिक दबाव आपण म्हणतो, तो त्यांच्यावर असू शकतो. आणि काही न्यायाधीश जरूर असे आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, जे अत्यंत निष्ठुर आणि प्रामाणिक आहेत. पण ह्यामधून एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी चूक केलेली आहे. त्यांच्या हातून चुकीचं झालेलं आहे असं मला वाटते. आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केला होता, की मी जे सांगितलं, की ड्राफ्ट केल्यानंतर कन्सल्टेशन ही प्रक्रिया समाजामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या वेळेस होताना आम्ही पाहिलेली आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या वेळेस. तशी झाली नाही. दुसरी गोष्ट, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांनी हा कायदा तयार केलेला आहे. त्यांनी हा कायदा तयार न करता लॉ कमिशनने तो तयार करणं आवश्यक होतं. लॉ कमिशनमध्ये अभ्यास करण्यासाठी आणि तज्ञ लोकांनी एकत्रित येऊन कायद्यांमधल्या प्रक्रिया सुचवण्यासाठीच पैसा खर्च होतो भारतातल्या सगळ्या टॅक्स पेयर्सचा. मग त्यांना काही काम न करू देता अचानक होम मिनिस्ट्रीने हा कायदा तयार करणं, ही सुद्धा कुठेतरी बेकायदेशीरता आणण्याची आणि अरेरावीपूर्ण पद्धतीने व्यवस्था चालवण्याचा हा प्रकार आहे असं. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते, की याच्या आता ही नावं सगळी हिंदीत का आहेत? याच्यावरनं पण आता साऊथ स्टेट्समध्ये बराच विरोध सुरू झालाय. महाराष्ट्रामध्ये मला माहिती नाही, की आता पोलिसांच्या ट्रेनिंगचं काय? पण ही नावं हिंदीत असणं याच्या मागे काही हेतू असेल? अं, पहिली गोष्ट अशी आहे, की आपण हे ठरवलं अनेकदा पायंडा म्हणून सुद्धा स्वीकारलेलं आहे, की कायदे मूलभूत कायदे म्हणजे बेसिक कायदे आहेत. त्याचं मूळ स्वरूप इंग्रजीमध्ये असलं पाहिजे. हे आपण याच्यासाठी स्वीकारलं, की भारतातल्या सगळ्या भागामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे किंवा हिंदी आपली भाषा आहे म्हणून स्वीकारार्हता नाही. साऊथ इंडियन दे आर डाउन विथ हिंदी. आणि अशा वेळेस आपण एकसूत्रता या देशाची राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहताना इंग्लिश भाषा ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारली आणि कायद्यांची भाषा प्राथमिकता इंग्लिश असली पाहिजे. नंतर ते त्यांच्या त्यांच्या राज्यांच्या ह्याच्यात ते तयार झाले पाहिजे. कारण की जेव्हा कायद्यांच्या इंटरप्रिटेशनचा प्रश्न येईल, तेव्हा मूळ मूळ इंग्रजी कायदा जो आहे त्याच्या अनुषंगाने ती चर्चा होईल. अशा प्रकारचं गृहीत आणि पायंडा आपण स्वीकारलेला आहे. तो यांनी मोडून काढला आणि संस्कृत प्रचूर काही शब्द, अत्यंत हिंदी असे शब्द, अशी शब्दरचना, कायद्याचं टायटल सुद्धा तसं करून त्यांनी केलेली आहे. त्याला साऊथ इंडियामधून प्रचंड विरोध झाला आणि मला सुद्धा आता वाटते, की चंद्रबाबू नायडूंनी जरी सपोर्ट केला असेल, तरी त्यांच्या पक्षासह अनेक जण हे याच्यावर आक्षेप घेतील. त्यांनी आधी सुद्धा घेतलेले आहे. आणि त्यामुळे जे काही याचिका सुप्रीम कोर्टात आव्हान देणाऱ्या, चॅलेंज करणाऱ्या याच्याबाबत होणार आहेत, त्याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, की सार्वत्रिक असलेली भाषा न वापरता हिंदी भाषा वापरून एक अडथळा निर्माण केलेला आहे आणि लोकांच्या भावनांना सुद्धा एक प्रकारे ठेच पोहोचवण्याचा आणि काही जणांच्या भावना कुरवाळण्याचा प्रयत्न झाला. आणि पोलिसांच्या ट्रेनिंगचं म्हणजे पोलिसांना आता हे पुन्हा तिन्ही नवीन कायदे नव्याने ट्रेनिंग दिलं जाणार आहे याचं? तो आजच इथे महाराष्ट्रामध्ये जी यशोदा आहे, तिथून आम्हाला खूप होताना त्यांनी सांगितलं, की तहसीलदारांचं ट्रेनिंग कायद्याबद्दलचं घ्यायचं आहे, पोलिसांचं घ्यायचं आहे, तुम्ही याल का? म्हणजे त्यांनी ऑलरेडी ट्रेनिंग सुरू केलेले आहे. आणि तुम्ही बघा, गमतीचा भाग हा आहे, की कायदा आज अस्तित्वात येणार आणि आता ट्रेनिंगचे सेशन सुरू होणार. म्हणजे खरं तर कसं असलं पाहिजे, त्याला आपण हँड होल्डिंग म्हणतो, की कायदा जर तुम्हाला 1 तारखेपासून आणायचा आहे, तर सरकारचं गव्हर्नन्समधला महत्त्वाचा भाग काय असतो, की तुम्ही त्या कायद्याचे ट्रेनिंग आधी घ्या. कायद्यांबद्दलची स्पष्टता अंमलबजावणी असलेल्या यंत्रणेमध्ये, अंमलबजावणीचे अधिकार पोलिसांकडे आहेत, तहसीलदारांकडे आहेत, कलेक्टरकडे आहेत. अशा सगळ्यांची आधी ट्रेनिंगची पार्श्वभूमी तयार झाल्यावर, त्यांना कायदे माहिती झाल्यावर,
वकिलांचे बार असोसिएशनची ट्रेनिंग घेतल्यावर, न्यायाधीशांची घेतल्यावर मग कायद्याची अंमलबजावणी सुरू व्हायला होती. आता इथे गंगा वाहणार आहे की कायदे आज लागू झाले आणि आता ट्रेनिंग होईल. त्यामुळे मी अंमलबजावणीचा गोंधळ जो म्हणतो तो असा होणार आहे आणि त्यातून एक कॅओटिक सिच्युएशन तुम्ही जी म्हणताय ती खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होणार. याच्यावर आता सरकारसमोर उपाय एकच आहे, कारण की सरकारला जो अभिमान होता की आता आम्ही परत मेजॉरिटी घेणार, ते आले नाही. विरोधी पक्षाचा आवाज इथे स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे प्रश्नांकित हा प्रश्न आता तयार झालेला आहे की नवीन कायदे अंमलबजावणीसाठी आणायचे का? अधिवेशन सध्या सुरू आहे, त्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे आणि आता सरकारसमोर एकच पर्याय अशा वेळेस असणार की त्यांनी एक नोटिफिकेशन काढून या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देणं आणि पूर्ण चर्चेअंती नंतर हा कायदा लागू करू असं सांगणं, हा एक उपाय आता सरकारसमोर. पण जर त्याने नाहीच केलं, नोटिफिकेशन असं आणलंच नाही तर? नाही, आता कसं आहे की तेच मी सांगतोय की बहुमताची परिस्थिती बदललेली आहे. आधी बहुमताच्या आधारावर एकारलेल्या स्वरूपात निर्णय घेऊन हे जे कायदे आणलेले आहेत त्याला आता संसदेमध्ये तोंड द्यावं लागणार आणि त्यामुळे मान्यता नवीन कायद्यांना मिळाली असेल तरी संसदेमध्ये जर मोठ्या प्रमाणात त्याला विरोध झाला तर त्याचा वापर करून त्यांना नोटिफिकेशन काढणं आवश्यक राहणार आहे. म्हणजे मुळात ते कायदे रद्द करणार की नाही हा प्रश्न असला तरी बाजूला ठेवला तरी संघर्ष स्थिती या नवीन कायद्यांनाच आधी आता फेस करावं लागणार. सो कायदेच आधी आपल्या अस्तित्वासाठी झगडणार आणि नंतर आपल्या मदतीला येणार अशी परिस्थिती निर्माण झाली. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. महाराष्ट्रात निवडणुका आहेत आता आणि या कायद्यांमध्ये आता म्हणजे जसं आपण म्हणलो की कलम 124A आता बॅकडोर एंट्री सेडिशन सारख्याची झाली आहे. खूप अस्पष्ट आहे, त्याच्यामध्ये ग्रे एरिया आहे की कोणाला नेमकं तुम्ही म्हणणार की ह्याच्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका येणार आहे. या सगळ्यात म्हणजे आता स्पेशली हे कायदे इम्प्लिमेंट झालेले असताना महाराष्ट्रात विरोधकांना त्यांचे मुद्दे मांडून लढणं या गोष्टी अवघड होणार आहेत? हो, अवघडच होणार आहे, कारण की कसं आहे कोणाचंच मी जसं मगाशी म्हटलं ट्रेनिंग नाही आणि त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना त्याचा वापर कसा करायचा याची जर माहिती आपण ज्याला म्हणतो नॉलेज बेस्ड इन्फॉर्मेशन ही नसेल तर मग पुस्तक घेऊन सगळेजण हातात फिरताना आता आपल्याला दिसणार आहे आणि मग पोलीस सुद्धा पुस्तक घेऊन बसतील, जर गुन्हेगार तुम्ही बसा, आम्ही जरा बघतो कोणत्या कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा नोंदवायचा. न्यायाधीश सुद्धा तसंच म्हणणार, वकील सुद्धा पुस्तक वाचत बसणार. तर ठीक आहे, वाचनाची प्रक्रिया अशा प्रकारे वाढवणं चुकीचं ठरणार आहे. आधी ट्रेनिंग घेऊन मग कायदे आणले असते तर कदाचित त्याचा प्रभाव चांगला राहिला असता. परंतु एकूणच कायदा करण्याचाच उद्देश मुळात त्याला आपण इंटेन्शन जो म्हणतो, इंटेन्शनच चुकीचं असल्यामुळे, इंटेन्शनच शेखी मिरवण्याचं असल्यामुळे की आम्ही काहीतरी फार मोठं काम केलेलं आहे आणि ब्रिटिशांनी केलेले कायदे नष्ट करून आम्ही आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे हा सांगण्याचा जो अट्टहास आहे त्यातूनही कायदे झालेले असल्यामुळे कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रकार याच्यामध्ये नाही. कारण शेवटचं उदाहरण फक्त मी सांगतो की बरेचदा ही आणि शी असे शब्द कायद्यामध्ये पाहतो. बरेचदा ही हा शब्द पाहतो आणि मग कुठेतरी लिहिलेलं असते की ही वापरलं असेल तिथे शी आहे, म्हणजे तो पुरुष लिंगी वापरलं तिथे स्त्रीलिंगी सुद्धा आहे असं समजावं असं म्हणतात. मग आता जेव्हा आपण एकीकडे समलिंगी लोकांना सुद्धा आपण समाविष्ट करून घेतलेलं आपल्या जीवनामध्ये, तेव्हा मग सुधारणाच करायची होती. तर मग ही शी ऐवजी दे का वापरलं नाही, ही शी ऐवजी द पर्सन का वापरलं नाही, मग असं का लिहिलं नाही की द पर्सन इन्क्लूड्स मेल, फिमेल अँड ट्रान्सजेंडर असं का म्हटलं नाही. तो सुधारण्याचा उद्देश अनेक ठिकाणी त्या सुधारणा होऊ शकल्या असत्या. यांचा सुधारणांचा उद्देश नाही, यांचा दिखाऊपणाचा उद्देश आहे आणि त्यामुळे आर्टिफिशियल स्वरूपाच्या ज्या काही सुधारणा आहेत त्या तकलादू आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की जुने कायदे नवीन कपडे घालून प्रेझेंट करणं म्हणजे खूप मोठी काही कामगिरी ठरत नाही. आणि जसं तुम्ही म्हणलात की आता उलटी गंगा आहे की आधी मुळात वकिलांचा विरोध असताना आता हे कायदे आलेत, आता पोलीस आता ट्रेनिंगला सुरुवात करतील. मग ते सर्वसामान्यांना पण हे कायदे वाचण्याची आता फार गरज आहे की नेमकं कुठलं कलम आहे, आपण त्या ग्रे एरियात मोडत नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. सर, खूप धन्यवाद, तुम्ही वेळ देऊन यावर सविस्तर चर्चा केलीत आणि इतकी चांगली माहिती दिलीत त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.